नमस्कार. MN न्यूजमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत. महिला बाल कल्याण विभाग लोणावळा नगर परिषद यांच्या माध्यमातून अनेक महिलांना स्वतःच्या पायावर उभं राहता यावं, नवीन कौशल्य शिकता यावं आणि रोजगाराच्या नवीन संधी मिळाव्यात यासाठी इतर विविध प्रशिक्षण कोर्सेस सुरू करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहोत. विद्यार्थिनी महिलांचा उत्साह आणि मिळालेला प्रचंड प्रतिसाद मिळत असताना हे सर्व कोर्सेस जून महिन्यापासून सुरू व्हावेत. मात्र सध्या विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यामुळे काही प्रशासकीय प्रक्रिया तात्पुरत्या थांबवाव्या लागल्या आहेत. त्यामुळे हे प्रशिक्षण आता जुलै महिन्यामध्ये सुरू करण्यात येईल. वेगवेगळ्या 6 कोर्सेससाठी 730हून अधिक विद्यार्थिनींची नोंदणी केली आहे, अशी माहिती लोणावळा नगर परिषद महिला बाल कल्याण विभागाच्या सभापती सपना अतुल कदम यांनी दिली आहे. पाहूया काय म्हणाल्या स्वप्ना कदम. नमस्कार, मी स्वप्ना अतुल कदम, सभापती महिला बालकल्याण विभाग लोणावळा नगर परिषद यांच्या माध्यमातून महिलांना स्वतःच्या पायावर उभं राहता यावं, यासाठी नवीन कौशल्य शिकता यावं आणि रोजगाराच्या नवीन संधी मिळाव्या यासाठी विविध प्रशिक्षण सुरू करण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहोत. आपला उत्साह आणि मिळालेला प्रचंड प्रतिसाद बघून आम्हाला अत्यंत आनंद झाला आहे. आमचा प्रयत्न होता की सर्व कोर्सेस हे जूनच्या पहिल्या आठवड्यातच चालू व्हावे, पण सध्या विधान परिषदेच्या निवडणुका अचानक लागल्यामुळे आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे प्रशासकीय प्रक्रिया तात्पुरत्या आम्हाला थांबवाव्या लागल्या आहेत. त्यामुळे हे प्रशिक्षण आता जुलै महिन्यामध्ये सुरू करण्यात येईल. आपण दाखवलेलं विश्वास, प्रेम आणि सहकार्य याच्यासाठी आम्हाला खूप आनंद आहे आणि ते आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. लवकरच आम्ही सर्वजण मिळून या उपक्रमाची सुरुवात मोठ्या जोमाने आणि उत्साहात करू. तर सगळ्यांनी थोडा संयम राखा. लवकरात लवकर आम्ही तुम्हाला व्हॉट्सअपच्या माध्यमातून की आम्ही कधी चालू करतो ते कोर्सेस, लवकरात लवकर आम्ही ग्रुप बनवून प्रत्येकाला त्यानुसार आम्ही माहिती देऊ. धन्यवाद. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी MN न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.